राज्यातील मुलींना शिक्षणात प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील मुलींना मोफत शिक्षण योजना लागू करण्यात आली आहे। विद्यार्थिनींना पूर्ण शिक्षण मोफत आहे। प्रत्यक्षात विद्यार्थिनींना ट्युशन फी व परीक्षा शुल्क फक्त शासनाने माफ केलं आहे। विद्यार्थिनींना या व्यतिरिक्त असणारे सुमारे 15% फी भरावीच लागणार आहे। आतापर्यंत विद्यार्थिनींना 50% शुल्क माफ होतं, त्यावेळी त्यांना महाविद्यालयाच्या एकूण शुल्कापैकी 60 ते 70% शुल्क दरवर्षी भरावे लागत होतं। मात्र नवीन नियमानुसार विद्यार्थिनींना 80 ते 85% पर्यंत शुल्क माफ होणार असून 15 ते 17% रक्कम भरावीच लागणार आहे। योजना फक्त व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या इतर मागास प्रवर्ग EBC, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील SEBC, वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क 100% माफ केलंय। मात्र ही योजना केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी लागू असून कला, वाणिज्य, विज्ञान आणि पारंपरिक शाखातील अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही। यावरून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे।